ग्रामपंचायत मध्ये अशा नोंदी लावल्या. सगळ्या गावाचे नाव रायबांधला सिद्धू. तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना? बारसावाडा प्रत्येक गावागावात. बर ठीक आहे. तर त्याचं ग्रामपंचायतनं काही लावलंय का? तिथं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय की? नाही लावलं ग्रामपंचायतला. वडीकाळ्या हे काय वडीकाळ्या म्हणून गावी तिथं नोंदी सापडल्या का त्या हा गावात? हे काय बोला बच्चे भाऊ कडून ना देतो. 1 मिनिट फोन घ्या बोला त्यांना. हा भाऊ वडीकाळीला नोंदी हा घ्या ना बोला नाही काय. वडीकाळ्याच्या आज नोंदी सापडल्या का? कधी सापडल्या? आज सापडल्या. नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का? तर ते नाही म्हणते नोंदी तर सापडल्या. तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का? ते लिस्ट लावली नाही का? बरं लावली नाही लिस्ट तिथे? अरे शांतपणे नको शिकू. तू आज का सापडली का? लावली का नाही तू? अरे काय शांतपणा करतोय? हुशार झाला का? नोंदी सापडल्या तुमच्या काय लावलं नाही? कधी काय लावलं नाही ते सांग. बर 1 मिनिट ऐका. आता तुमच्या तिथं या लिस्ट लावली का कालपासून काय केलं मग ग्रामपंचायतला? पद्धत 1 मिनिट हा तुम्ही बच्चे भाऊ कडून कडे देतो. म्हणजे मग आम्ही काय बच्चे भाऊ लावतो तुम्ही फसवून? बच्चे भाऊ भोकरदन तालुक्यातला इथं 70 नोंदी सापडल्या. यादी लावली की विचारा. तर लागल्या नाही का? तुमच्या लिस्ट नाही लागलं का गावात? सरपंच ते आहेत. गावाचं नाव काय? चांगलं नाही. घेऊन घ्या. हा सगळा अनागोदी कारभार आहे हे बरोबर नाही आहे. हे सगळा अनागोदी कारभार आहे. कुठला यांचा? हा भोकरदन तालुक्यातले सरपंच आहेत ते. कारवाई काहीच करायचं नाही. गावाचं नाव बी घ्या त्यांचं. कर्जत तालुका. गावाचं नाव काय दादा? गावाचं नाव काय तुमचं? पिंपळगाव कोलते का बरं कुणाला दिली होती जबाबदारी? बोलते पिंपळगाव. भोकरदन नोंदी तालुका. लावाची जबाबदारी दिली कोणाला होती? गाव त्याला निलंबित करा साधं. 1-2 निलंबित झाल्यावर त्याला हं? त्याला नोटीस द्या. कोण आहे कलेक्टर? कलेक्टर असते तुम्हाला पाहिजे. ते हे आलते नि ते 4-5 गावं तपासले. महेश भाऊ आलते ना? नोंदीच कोणीच ते किनगावच्या नोंदी सापडल्या ना? नोंदी किनगावच्या. पण ग्रामपंचायतले लिस्टच लावली नाही. तिथं यादी लावली का? गेवरा तालुक्यातल्या सरपंच कोण आहे किनगावचा? तुमच्या गावात सापड्या का? किती सापड्या? कोणता तालुका? ताकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच आहे त्यांच्या गावात लावल्या नाही. टाकरगाव. अशा जले आम्ही फोन लावून नोंदी सापड्या का? लिस्ट लावली नोंदी नाही सापड्या. नोंदी सापड्या आहेत का? नाही मग त्याला कारवाई करावं. असं कसं काय? हे तुमचं जालन्याचं हे किनगावचं विचारून घ्या. नगर अधिक साहेब किनगावचं विचारून घ्या. तहसीलदार आहे. यादी ग्रामपंचायत लावली का? हे असं बरोबर नाही. हे चांगली गोष्ट नाही आहे. अहो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय? तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का? तुम्ही एक सांगा. आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे. मला जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा. हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल. हे बरोबर नाही आहे. हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असतो तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन बसतो. मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही आहे. रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतोय का तिकडे? तुम्ही ज्यांना लावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा. नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा. बरोबर नाही आहे. चांगलं नाही आहे. ओके भाऊ आता दुसरा हे चकलांब्याचे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही यादी. काय चूक आहे आमची? पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत लावलेली. त्यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठं नाकारतो आम्ही. हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कावावी? तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठायदो. हा तुमचीच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं राव लेकरांचे फासे घेतला. असं काय करता तुम्ही? ते बच्चे भाऊ मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर. चुका तुम्हीच करणार. तुमच्या बाजू नुसतं लावले सांगायला लागले. हे गाव सगळे इथून उघडे पडेल. तेव्हा मग सकाळपासून ते बसलेले पत्र घेऊन त्याच्या हातात कागद असू 2 महिने झाले त्याला पत्र द्या नाही. तेव्हा म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावर देईन. असला अधिकारी असतो का? कुठला तालुका आहे? तालुका कुठला आहे? हे कुक्कडगावचं एक पत्र सापडे आता अंबड तालुक्यात. हे नवीनच लफडे काय? काय सांगा ते दोन सांग काय
1953 ची खरेदी खात्याची खालचे अधिकारी काम नाही करत. इकडे घ्या ती घ्या इकडे. जुनं रेकॉर्ड आहे. हा बघ ही का नाही ग्राह्य धरायची, निजामकालीन का नाही ग्राह्य धरायची, ही बघा निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी आहेत, का नाही ग्राह्य धरायच्या, तर आलेच पाहिजे. का नाही धरायचे, त्यांना हाकून देते. 1.5 महिने झाले ते येडे घालते. ते एडीएम कसा लागलाय आम्हाला अंबरला, त्यांनीच हल्ला घडून आणला. पाठीमागचा जे झालेला हल्ला त्यांनीच घडलेला आहे. काय झालं? ऑनलाईन दीड महिना झाला करून. अरे पण एवढ्या वेळ लागते का? कोण आहे ते एसडीएम? ते एडीएमनेच हल्ला घडून आणलेला आहे आमच्या डोक्या फोडायचा. बोलतो देवराज साहेब, काल परवा 2 दिवस अगोदर आपण त्या मराठवाड्यातल्या दीड महिना झाला. यांचंच नाही चाललं, हे पुऱ्या राज्यात असं आहे. विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं. 75% गावात नोंदी लावल्याच नाही. गावात नोंदी निघाल्या, आपण ग्रामपंचायत लावा, तिथं शिबिरं भरा केलं. पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही, एसडीओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, तर कसं होणार आहे मग? आम्हाला पाठवता आम्ही, तुम्ही एक सांगा, हे चांगलं नाही, याच्यावर कारवाई झाली. बरोबर बोलते, बोलून देता. हे पाय असं असेल ना, मग हे समाजाकडून येत. थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. हे चांगलं नाही आहे. मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं? नाही बोलून चालत नाही हो, कारवाई पाहिजे. मला सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही या. त्यांचं म्हणणं कसं आहे का, ज्या नोंदी सापडल्या असेल त्या ग्रामपंचायतले लावा, तिथे तुम्ही शिबिरं घ्या. ह्या जिथं हे अंबडला तालुक्यात उपोषण सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे, तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाहीये. मग ते त्यांचा जीव संतापणार नाही का? काय म्हणून ते आंदोलन हे करणार आहे तिथे? प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा कलेक्टर वाईज ते 1-2 निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही. मी सांगतो, असं तुम्ही पत्रक काढून देता आणि आम्ही याचं तोंडावर पडायचं, हे धंदा आपण नाही करणार. 5,000 कमेंट आले का? साहेब, खाली कारवाई नाही होत. सचिव म्हणून तुम्हाला सांगतोय, आता हे सगळे लोक तिथं आहे, ते म्हणतात आमच्या गट नोंदी लागल्या नाही, आमच्या गट नोंदी लागल्या नाही. मग असं झालं तर मग आम्ही कशाला इथं येऊन बसायचं काम ना? तुम्ही कारवाई करा. 1-2 ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. चांगलं नाही आहे इथं भाऊ. दुसरं एक सांगतो आता जाता जाता शेवटी, हे माझं फेसबुक लाईव्ह सुरू आहे, याच्यावर 5,000 कमेंट पडलेत आमच्या गावात तपासल्या नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाहीत म्हणून. याच्यावर ती पलीकडून सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायला. ते टाईट करावं लागेल. ते नाही, ते ग्रामपंचायत तुम्ही काय करायचं, नोडल ऑफिसर निवडला पाहिजे. ते होते का नाही होत कसं आहे. आता हे प्रशासकीय काम आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, हे प्रशासन किती म्हणजे एवढं सगळं टांगती तलवार असल्यावरही हे असे वागत असेल तर चुकीचं आहे. ना विराज, तुम्ही चला आमच्या सोबत. मी तर आहेच सोबत. जाऊ द्या. हे तुमचा ड्राफ्ट सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू. 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्या सोबत. मी तर यायलाच आपण समाजाकडून आहेत, समाजाचं भलं झालं तर याच्यात मजा आहे. ते ड्राफ्ट मान्य आहे, बस का? ड्रॉप मध्ये फायनल करायचं नाही, ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना. ते तुम्ही आले होते, जरा समजून सांगितलं मला. नाही, मी ते सोडून दिलता विषय, हे तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय. ते जरा समजून सांगितलं. मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे आजपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे. हो, नाही, ही विनोद नाही, हे सत्य, हे त्याच्यावर ठेपेल नाही, हे ठेपेल नाही येत असे. आपल्या मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगायचं जाऊन, राम राम, तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र 20च्या आत द्या, त्याच्या परिवाराला द्या. परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र सगळे एक मिनिट आता मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही. 54 ला दिल्याशिवाय आपल्या इकडे अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा, तेवढी दुरुस्त करा. त्यांनी नका देऊ द्या अर्ज, नका करू द्या. आपण नाही जबाबदार मग त्याला. बरोबर, आपण नाही जबाबदार त्याला, त्यांनी नाही केलं. परंतु 54 लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून, यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतंय. विशेष बाब करून टाका आज रात्रीतून. प्रशासनावर ढकलून द्या सगळं. प्रशासनावर 24 घंटे काम करायचे यांनी. 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं, याने अर्ज केला नाही म्हणून. आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिलेत ते, मग त्याच्यानंतर याचा विषय, आधी याचा विषय नाही. याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा. तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या, नाही तर 20 जानेवारीला मी बी चाललो.
जरा आम्हाला घ्यावा घे. ते राहू द्या, पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार काय? उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ठीक आहे, ते एकदा फायनल करून टाका. आणि ही यंत्रणा बघा आता ही कशी, हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते, रेकॉर्ड लई आहे, शाळेचा रेकॉर्ड आहे, देवीचा आहे, आणखीन याचा नाही घेतला. इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस भाऊंचे, ते घेतले नाही. ते तर आपण आधी सूचना करतो. काहीच घेतलं नाही यांनी. आणि आता 20ला आपल्याला तिकडे जायचंय तर यांनी सुरू केले आता तपासायला. नाही, हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी, काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. हे आज नवीन सांगितलं काय? त्याचे रेकॉर्ड आहे चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं समजून ठेवते, मला याड्यातच काढलं असतं. मी बारकुसाक दिसतो, मला कोणी घुमित. चलो धन्यवाद. राज्यात कुठंच नाही काय फोन तरी किती द्यावा लावून त्यांना. आणि एक फोन लावून द्यायचं म्हणलं तुम्ही तुमची शिर फाटवणं मग फाटवून एखादी, त्याच्यापेक्षा यांना धोरणाला लावा ना. बरी आपली समाजाची बाजू शेफ आहे. हे असंच करतील, आणखीन 5-6 महिने ढकलीतील पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका, हाणूत मारूत ते याच्यासारखा प्लॅन ते माग अंतराळीत केला तसा, ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू. हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच्या हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवते मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं, राजकीय जीवनातून पुरं उठवते. हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या, हे बनवून चालू काय म्हणते त्याला, ट्रॅप रचना चालू माझ्यावर 4 रचिले. आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले, तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालोय मी. शासन एवढं सकारात्मक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी. काय केलं सकारात्मक? पण हे एवढे निर्णय कोणचं सकारात्मक हे कुठं? आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, काय? मराठवाड्यातला हे काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग. आम्ही आता भाऊला दिला ना शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणलेला 6 दिवस लागते, मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशीच. आम्ही तिथं ट्राका घेतो 12 गुलालाचे. देशात असं कोण नसन, दिल्यावर गुलाल टाकणार काम झालं म्हणजे जाय तिकडं, आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्या. चला मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते अरे ते बाकीच्या वेगळी लोकांना गोष्ट घालून आहे रे राजा. काय बाकीच्या नाही, इथं आरक्षणाला डोका लावा. राजकारण नाही करायचं इथं. आरक्षण आहे का हे? राजकारण करायला नाही.